अग्निशमन जवान, पोलीस व हेल्प फाउंडेशनच्या मदतीने झेनिथ धबधब्यावरून 70 पर्यटकांची सुखरूप सुटका। जिगरबाज फायर प्रमुख मोहन मोरे यांनी पर्यटकांना आपल्या पाठीवर घेऊन सुटका करत दाखवलेले धाडस कौतुकास्पद ठरले। खोपोली प्रतिनिधी। खोपोली शहरासह परिसरात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। दरम्यान खोपोलीजवळील प्रसिद्ध झेनिथ धबधब्यावर अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने सुमारे 70 पर्यटक अडकून पडल्याची घटना घडली। मात्र अग्निशामक दल, पोलीस प्रशासन आणि हेल्प फाउंडेशनच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे सर्व पर्यटकांची वेळेत आणि सुखरूप सुटका करण्यात आली। मुसळधार पावसामुळे धबधब्याकडील पाण्याचा प्रवाह व दुधडी वाहून परिसरात काही क्षणांतच पाण्याची पातळी वाढली। त्यामुळे झेनिथ येथील धबधबा पाहण्यासाठी गेलेले पर्यटक सुरक्षित मार्गाने बाहेर येऊ शकत नव्हते। सदर घटनेची माहिती मिळताच खोपोली अग्निशामक दल, पोलीस कर्मचारी आणि हेल्प फाउंडेशनचे स्वयंसेवक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पूरस्थितीत अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकून दोरखंड व मानवी साखळीच्या मदतीने तयार करून प्रत्येक पर्यटकाला सुरक्षित ठिकाणी हलवले। या बचाव मोहिमेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। या बचाव मोहिमेत अग्निशमन दलाचे जिगरबाज फायरमन मोहन मोरे यांनी धोकादायक वाहत्या प्रवाहातून पर्यटकांना आपल्या पाठीवर घेऊन अनेक पर्यटकांची सुटका करत दाखवलेले धाडस कौतुकास्पद ठरले। सर्व पर्यटक सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने प्रशासनाच्या तत्परतेचे नागरिकांनी कौतुक केले। दरम्यान प्रशासनाने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर धबधबे, नद्या आणि पूरग्रस्त भागात जाण्यास बंदीचे आदेश लागू असतानाही काही पर्यटक नियमांचे उल्लंघन करत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे। नागरिकांनी आणि पर्यटकांनी स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे। या संपूर्ण बचाव मोहिमेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली असून अग्निशामक दल, पोलीस प्रशासन आणि हेल्प फाउंडेशन यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे 70 पर्यटकांचे प्राण वाचल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली।